गॅलरी किती मोठा आहे, समोर पूर्ण मोकळा स्पेस आहे. तिकडे RCC रोड आणि हा जो समोर आहे इथे RCC रोड येणार आहे पूर्ण आणि पुढे कनेक्ट होणार आहे. आणि हा बघा आता प्रोजेक्टचा उजेड बघा, लाईट्स वगैरे कनेक्ट नाही केले तरी पण उजेड पूर्णपणे आहे. 1 BHKच रूम आहे. समोर इकडे तुम्हाला बाल्कनी भेटते. आता मगासचा जो तुम्हाला हां हा बघा इकडून आता माउंटेन व्ह्यू आहे. आणि समोर जे मुंब्राची हे आहे ना, मुंब्रा देवी, मुंब्रा आईचं जे मंदिर आहे ते समोरच तुम्हाला रोज सकाळी सकाळी तुम्हाला इकडून दर्शन. हा बघा किचन. आता किचनमधून बघा समोर हा वेगळा व्ह्यू तुम्हाला भेटतोय. सेम बाल्कनी आहे. आणि आता हा बेडरूम हे बघा, बेडरूममधून हा वेगळा व्ह्यू भेटतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी हरेश बाने, HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दिव्याचे ऑलमोस्ट आपण सगळे प्रोजेक्ट कव्हर केलेले होते आणि आता एक दिव्यातला अजून एक मी प्राईम प्रोजेक्ट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. आत्तापर्यंत जे आपण प्रोजेक्ट बघितलेले होते ते 7 फ्लोअर्सपर्यंत होते. आता जो प्रोजेक्ट आपण तुम्हाला दाखवतोय हा 18 माळ्याचा टॉवर आहे, बरोबर ना पद्मावतीजी? तर प्रोजेक्टचं नाव आहे सेलोसिया ॲव्हेन्यू म्हणून प्रोजेक्टचं नाव आहे. आणि आपल्याबरोबर प्रोजेक्टचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत पद्माकर त्रिपाठी म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर पद्माकर त्रिपाठी बरोबरच मी आता बसलो आहे, त्यांच्या सेल्स ऑफिसमध्ये बसलो आहे. तर त्यांच्याकडून एक थोडीशी माहिती प्रोजेक्टबद्दल घेऊया, नंतर ॲक्च्युअल साईटवर जाऊया आणि प्रोजेक्ट जे सॅम्पल फ्लॅट्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला पूर्णपणे बघा, पूर्ण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तो पद्माकर त्रिपाठी है आपल्याबरोबर. तो पद्माकर जी बहुत बहुत शुक्रिया, आपने हमें बुलाया और आप जो हमें जो सर यहाँ पे फ्लैट्स दिखाने वाले उसके लिए, तो फ्लैट के बारे में थोड़ी सी जानकारी हमें दे दीजिए. फर्स्ट प्रोजेक्ट नेम हमारा सेलेसिया एवेन्यू एंड कंपनी नेम प्रतिमा कंस्ट्रक्शन. ओके. दुबे ग्रुप. यह मोर देन 40 ईयर से रियल इस्टेट में हम लोग काम कर रहे हैं. अच्छा. डिफरेंस टावर हम लोग बना रहे हैं डिफरेंस अलग अलग एरियाओं में. यहाँ पे यह हमारा 18 स्टोरेज का फर्स्ट टावर है. इसके पहले हमने 7 स्टोरेज के बनाए हुए हैं. ओके. जिसमें हमने 1 and 2 BHK का कन्फिग्रेशन रखा है. 1 BHK में डिफरेंस टाइप के यानी 4 टाइप के एंड 2 BHK में 1 टाइप का ही कन्फिग्रेशन हम लोगों ने रखा है. अच्छा. TMC अप्रूव्ड रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट है. अच्छा. और काफ़ी अच्छा प्रोजेक्ट है. ओके. बघा मित्रांनो, एक थोडक्यात सांगितलं, रेरा अप्रूव्ड आहे. 1 BHK 2 BHK ह्याच्यामध्ये फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 1 BHK मध्ये व्हरायटी ऑफ म्हणजे जे डिझाईन असणार फ्लॅट्सचे ते वेगवेगळ्या प्रकारचे. 2 BHK मध्ये कॉमन डिझाईन पूर्ण टॉवरमध्ये बघायला मिळते. तो टॉवर का एक एरिया कैसा रहेगा और बेसिक एक ब्रोशर से बता दीजिए हमको. बिल्डिंग का स्ट्रक्चर हमारा सेम एज इट इज रहेगा जैसा कि आप देख रहे हैं. यस. एंड इसमें जो है हमने 1 and 2 BHK का कन्फिग्रेशन रखा हुआ है, जैसा हमने बताया. ओके. 1 BHK में 431 से लेकर के 481 तक का हमारा कारपेट एरिया रहेगा. अच्छा. एंड 2 BHK में हमने सिर्फ 1 कन्फिग्रेशन रखा है. 644 कारपेट एरिया रहेगा, जिसका किस लेवल एरिया 992 स्क्वायर फीट का रहेगा. अच्छा जी. तो इसके साथ अभी एमिनिटीज वगैरह क्या रहेंगी प्रोजेक्ट में? एमिनिटीज हम सभी दे रहे हैं, जैसे चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, ओपन चिल्ड्रन प्ले एरिया, सीनियर सिटीजन प्लेस, ये सब दे रहे हैं. TMC अप्रूव्ड एंड काफ़ी प्राइम लोकेशन एंड इस एरिया में एक रीजनेबल प्राइस हम लोगों ने रखा हुआ है. ओके. जी. और यहाँ पे आना है, जैसे अभी यहाँ पे आना है, साइट पे विजिट करना है, तो कैसे विजिट करना होगा? कस्टमर ट्रांसपोर्ट का बहुत अच्छा है. आप दीवा स्टेशन उतरने के बाद एनी टाइम शेयरिंग ऑटो अवेलेबल है, बस फैसिलिटी अवेलेबल है. आप हार्डली ऑटो से 5 to 7 मिनट में इजीली पहुँच सकते हैं. सुदामा रेल से जस्ट उसके ठीक पीछे बैक साइड में, पीछे नहीं बैक साइड से ही रोड है. हाँ. जो इंटरकनेक्टेड रोड है. ओके. जो जाकर के खरड़ी सर्कल को भी कनेक्ट करता है और मेन दीवा सिलफाटा रोड को भी कनेक्ट करता है. ओके. तो दिवा शिलफाटा यहाँ से 5 to 10 मिनिट्स पे. यस यस यस. ओके. बघा मित्रांनो, दिवा स्टेशन टू शिलफाटा टू घनसोली जो रस्ता जातो त्याच्यामध्ये बरोबर प्रोजेक्ट आहे. शिलफाटा 5 मिनिटावर आहे, स्टेशन तुम्हाला 5 मिनिटावर आहे. आणि प्रोजेक्टपासून जर घनसोली नवी मुंबई म्हणायचं ते पण इझिली कनेक्टेबल आहे. 20-25 मिनिट्स कनेक्टिव्हिटी आहे. आणि प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीज म्हणाल तर बेसिक ॲम्युनिटीज जे आहेत ना ते त्या संपूर्ण. तर ही झाली बेसिक माहिती. तर ॲक्च्युअली जो सॅम्पल फ्लॅट्स आहे तो आपण आता प्रोजेक्ट सॅम्पल फ्लॅट्स बघूया, ॲक्च्युअल साईट्सवर जाऊया आणि अजून जी काय माहिती देता येईल ती आपण पुढे. मित्रांनो बघा, ही साईट आहे, पूर्ण जो टॉवर आहे ना तो अशा प्रकारे आहे. आणि साईटची सराउंडिंग बघाल तर पूर्ण ग्रीनरी आहे, ओपन स्पेस बऱ्यापैकी आहे. आणि गार्डन जो एरिया आहे तो त्या साईडला येणार आहे. तर मित्रांनो आपण आता साईटवर आलो आहे आणि मी आता फ्लोअरवर उभा आहे. तर फ्लोअरवर उभा बघाल ना तर 1 2 ये लिफ्ट रहेगा ना? नहीं, सर्विस स्पेशल है. अच्छा, लिफ्ट यहाँ पे. तर मी आता बघा लॉबीमध्ये आहे. तर लॉबीमध्ये बघाल तर 1 2 3 4 5 6 7 8 तर टोटल 8 फ्लॅट्स असणार. त्यातला आता
ही जी आहे ही लिफ्टचा एरिया आहे आणि आता आपण इकडे उभे आहात सर जिथे उभे आहेत पद्माकर सर 1 BHK ये 1 BHK का फ्लैट है सर ये क्या एरिया रहेगा यह लिविंग रूम है। हम्म। लिविंग रूम में यह हमने जो है 465 का एरिया दिया हुआ है। ओके तर हा बघा हा हॉल आहे अशा प्रकारे आणि समोरून उजेड बघाल तर पूर्ण उजेड आहे समोरची गॅलरी आहे आता मी बाहेरून दाखवतो तुम्हाला बघा गॅलरी किती मोठं आहे समोर पूर्ण मोकळा स्पेस आहे तिकडे RCC रोड आणि हा जो समोर आहे इथे RCC रोड येणार आहे पूर्ण आणि पुढे कनेक्ट होणार आहे आणि हा बघा आता प्रोजेक्टचा उजेड बघा लाईट्स वगैरे कनेक्ट नाही केले आहेत तरी पण उजेड पूर्णपणे आहे हे झालं हॉल आता आपण पुढे येऊया किचनमध्ये हा आहे किचनला पण तुम्हाला बाल्कनी भेटते तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म भेटतोय टाईल पूर्णपर्यंत करून दिलेली आहे तुम्हाला वरपर्यंत आणि किचनला बऱ्यापैकी मोठी बाल्कनी भेटते आणि परत एकदा तुम्हाला दाखवतो किचनमधून उजेड बघा आता हा जो व्हिडिओ शूट होतो आहे दुपारचे जवळजवळ 3:30-4 वाजता आहे कोणती लाईट कनेक्ट नाही केली आहे सनलाईट येते ती पूर्णपणे पूर्ण ओपन आहे पूर्ण तुम्हाला उजेड भेटतो आहे आणि समोर तुम्हाला वॉशरूम बाथरूम दोन्ही इकडे अलग अलग आहे हा वेगवेगळा आहे हा बघा आणि आतमध्ये बघाल तर इथे डक एरिया दिला आहे बऱ्यापैकी अशा प्रकारे आहे आणि आता जी मेन गोष्ट येते हा आहे बेडरूम हे बघा बेडरूम अशा प्रकारे बेडरूमला पण तुम्हाला गॅलरी भेटते सेम उजेड बघाल तर गॅलरी हे बघा समोरून काय दिसतंय सुंदर एकदम पूर्ण ओपन आहे पुढे कसंही दुसरं कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे आपल्या आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जी जागा आहे ती बऱ्यापैकी मोकळी जागा आहे वो अपना कंप्लीट प्रोजेक्ट आणि हा जो समोरचा प्रोजेक्ट बघताय हा पण ह्यांचाच आहे पूर्ण कंप्लीट पोझिशन दिलेलं आहे OC रिसिव्ह प्रोजेक्ट आहे रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे त्याच्यासमोरच हा आपला दुसरा प्रोजेक्ट जो आपण लवकरच हँडओव्हर करणार तो इसका हँडओव्हर कब तक है 1 ईयर के बाद रेरा गार्डन 1 ईयर 1 साल रहेगा 1 साल तक ओके तो अभी जो प्रोजेक्ट है ऑलमोस्ट 70% काम हो चुका है या 70% काम हो चुका है आपण 16वां स्लेब चल रहा है 15वां 16वां ओके मित्रांनो बघा या प्रोजेक्टमध्ये 70% जवळजवळ काम झालेलं आहे आणि बुकिंग पण बघाल तर त्या मंदानाने बऱ्यापैकी बुकिंग पण झालेली आहे आता जे फ्लॅट्स अवेलेबल फ्लॅट्स आहेत आता हा 1 BHKचा जो अवेलेबल फ्लॅट्स आहे तो तुम्हाला मी इकडे दाखवला आहे ह्याच्याचबरोबर 1 BHKमध्ये दुसरी जो डिझाईन आहे ती आपण तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो हा आता दुसरा पॅटर्नमध्ये बघतोय हा पण 1 BHK आहे सर जी ये क्या एरिया है कितना एरिया है इसका 464 है 464 कार्पेट एरिया आहे अच्छा बघा आता हा हॉल दाखवतो आहे 464चा कार्पेट एरिया आहे हा पॅटर्न थोडासा वेगळा आहे 1 BHKच रूम आहे समोर इकडे तुम्हाला बाल्कनी भेटते आता मगासचा जो तुम्हाला हां हे बघा इकडून आता माउंटेन व्ह्यू आहे आणि समोर जे मुंब्राची हे आहे ना मुंब्रा देवी मुंब्रा आईचं जे मंदिर आहे ते समोरच तुम्हाला रोज सकाळी सकाळी तुम्हाला इकडून दर्शन होणार आहे आणि व्ह्यू बघाल तर पूर्ण आहे बघा कसं आहे नॅचरल व्ह्यू एकदम हे बघा मस्त आणि उजेड पण पूर्ण आता हा जो फ्लॅट आहे ना ह्या मगाचा जो फ्लॅट बघितला ना त्याच्यामध्ये एकच व्ह्यू होता म्हणजे बेडरूम हॉल आणि तुमचं किचन तिघांना एकच व्ह्यू होता आता हा जो पॅटर्न आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेगळे व्ह्यू भेटतात हा एक वेगळा व्ह्यू आहे आता बेडरूममध्ये वेगळा व्ह्यू असेल किचनमधून वेगळा व्ह्यू असणार आहे हे आहे तुमचा वॉशरूम बाथरूम आणि ही किचन एरिया हा बघा किचन आता किचनमधून बघा समोर हा वेगळा व्ह्यू तुम्हाला भेटतोय सेम बाल्कनी आहे आणि आता हा बेडरूम हे बघा बेडरूममधून हा वेगळा व्ह्यू भेटतो तर ह्या फ्लॅटमध्ये ना ह्या फ्लॅटमध्ये 2 वेगळे व्ह्यू तुम्हाला भेटतात एक जो तुम्हाला हॉलमधून भेटतो तो पूर्ण नॅचरल व्ह्यू तुम्हाला समोर भेटतो आहे आणि हा जो व्ह्यू आहे समोरून तुमचा जो रेग्युलर व्ह्यू आहे एंट्रन्सचा व्ह्यू आहे हा तुम्हाला एंट्रन्सचा व्ह्यू भेटतो आहे हे बघा तो सर जी ये फ्लैट का कॉस्टिंग क्या रहेगा ये 37 इंक्लूडिंग ऑल कोटेशन कर रहे हैं रेट में नेगोशिएशन 37 इंक्लूडिंग ऑल और जो इसके प्रीवियस हमने 1 BHK देखा उसका प्रीवियस जो दिखाया हमने वो आपको 481 का कारपेट दिखाया था ओके प्राइस उसका भी जो कोटेशन कर रहे हैं हम 481 का वो भी आपका 38 जा रहा है 3850 बट हो जाएगा नेगोशिएबल रहेंगे अच्छा मित्रांनो जे रेट मी सांगतो ते ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्यात पण जर तुम्ही जेव्हा येता इकडे तर पद्माकर सर स्वतः असणार तुमच्याबरोबर तर जे काही बोलणं होईल त्याच्यामध्ये नेगोशिएशन 100% नेगोशिएशन होणार आहे तर आता आपण 2 1 BHKचे 2 पॅटर्न बघितले तर आता आपण एक 2 BHK बघूया तर मित्रांनो हा बघा हा आता 2 BHK आहे हा एंट्रन्स आहे तुमचा मेल हॉल असेल समोर पूर्ण ओपन स्पेस उजेड असणार आहे आता इथे एक रूम आहे तुम्हाला बेडरूम हा बघा
ह्याला पण तुम्हाला गॅलरी भेटणार आहे. सर जी ये क्या है 2 BHK का एरिया क्या है 2 पूरा? BHK में कारपेट हम 644 दे रहे हैं. 644 कारपेट दे रहे हैं. 992 जो है बिल्डअप एरिया दे रहे हैं. ओके, मतलब 1000 के आसपास ऑलमोस्ट. जी बिल्डअप एंड कारपेट आपको 644 मिलेगा. 644. हाँ जी. 2 BHK मध्ये ना एरिया जवळजवळ 1000 आहे, इन्क्लुझिव्ह ऑल होता. कारपेट 660-70 पर्यंत जातो आहे. तर एरिया ना रूमची जी स्ट्रक्चरल बांधणी केली आहे ना ती उजेड पूर्ण तुमच्यापर्यंत पोचावा अशी स्ट्रक्चरल बांधणी केलेली आहे. तर आता बघा आपण रूममध्ये आहोत. हा सेकंड रूममध्ये आहे. समोर आपण किचन आणि वगैरे पण बघूया. हा बघा, हा तुमचा मेन हॉल आहे. एंट्रन्स हा बघा, इथे डोर आहे आणि या बाजूला तुम्हाला गॅलरी आहे. बाथरूम डक एरिया. अच्छा, हा बाथरूम आहे आणि तुम्हाला इथे डक एरिया पण दिलेला आहे. वॉशिंग मशीन. डक एरिया बघाल, आता काळो काय इथं ॲक्च्युली काय फिटिंग नाही आहे, पण डक एरियाचा वॉशिंग मशीन वगैरे व्यवस्थित फिट होईल आणि एक्स्ट्रा स्टोरेज म्हणून पण तुम्ही युटिलाइज करू शकता डक एरियाला. हां मग किचनला हा एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. समोर गॅलरी दिलेली आहे. टाईल वगैरे जसं मी म्हणालेलं पूर्ण वरपर्यंत टायलिंग केलेली आहे आणि ओपन स्पेस वगैरे आहे. तुमचं जे किचनची फिटिंग्स वगैरे ट्रॉली वगैरे असेल, फ्रीज वगैरे म्हणायचं असेल तर इथे व्यवस्थित कम्फर्टेबल जागा दिलेली आहे. हा सेकंड बेडरूम आहे. आता याचं पण सेम उजेड वगैरे आहे हे बघा. आणि सेकंड बेडरूममध्ये इकडे तुम्हाला बाथरूम दिलेलं आहे. आता हा एक्स्ट्रा स्टोरेज आहे, थोडा मोठा आहे रूम, स्पेशियस आहे. या कपाट एरिया का यूटिलाइज कर सकते हैं इसमें. हे बघा, इथे जे आहे ना पूर्ण तुम्ही जे वॉर्डरॉब म्हणता ना, वॉर्डरॉब इथे सेट करू शकता. हे बघा कशा प्रकारे आहे तो वॉर्डरॉब तुमचं इथे पूर्ण सेट होईल. तो पद्माकर जी प्रोजेक्ट तो बहुत अच्छा है. थैंक यू. बहुत मतलब बढ़िया प्रोजेक्ट है. तो प्रोजेक्ट पे कैसे आना क्या आना है सबने आप डिटेल्स दे दिए. ठीक है, अभी इसमें जो आपने एम्यूनिटीज़ बताई वैसे वो एम्यूनिटीज़ यहाँ पे होगी. इसके अलावा कुछ एम्यूनिटीज़ वगैरह एक्स्ट्रा वगैरह, मतलब समझो अभी स्पॉट बुकिंग है वगैरह, कुछ ऑफर वगैरह. स्पॉट बुकिंग पे हम लोगों ने ऑफर रखा है. रेट में हम नेगोशिएशन मैक्सिमम करेंगे स्पॉट बुकिंग पे. और फिर जो है जो भी उनका बेनिफिट होगा फास्टली करके उनको देंगे, यानी मैक्सिमम बेनिफिट देंगे, ये हमारा मेन मोटिव है. और लोन वगैरह का कैसे होगा? लोन ऑलमोस्ट नेशनलाइज्ड बैंक और एमएनसी बैंकों से हमारा APF है. तो हाँ. लोन का कोई इशू नहीं है. अगर लोन की एलिजिबिलिटी है तो मैक्सिमम लोन भी हो जाता है. अच्छा, लोन वगैरे. बघा मित्रांनो, लोन वगैरे जे आहे ना ते ह्यांचेच एक्झिक्युटिव्ह वगैरे ऑल नॅशनलाइज बँकेकडून लोन अप्रूव्ड आहे, कारण की रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आपण आपल्याला दाखवतो. परत TMCचा पाण्याचा प्रश्न आहे ना भरपूर इकडे दिव्याला हां, तो पानी का कैसा रहेगा पद्माकर? पानी यहाँ पे TMC रहेगा और भरपूर पानी है. मॉर्निंग इवनिंग दोनों टाइम है. ऑलरेडी हमने एक पोजीशन दिया है, पब्लिक सब खुश है और इसमें भी पानी का कोई इशू नहीं होगा. ओके मित्रांनो, बघा हा जो समोर प्रोजेक्ट दिसतोय ना, हा ऑलरेडी ह्यांनी पोझिशन दिलेले आहे. पूर्ण 100% पोझिशन ह्याचं दिलेलं आहे. तर ह्या प्रोजेक्टचे ना अजून छोट्या मोठ्या ज्या डिटेल्स आहेत, लोनपासून बाकीचं कसं काय असेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स ते आहेत ना, आपण ऑफिसमध्ये पुन्हा एकदा जाऊया आणि ज्या राहिलेल्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी इकडे देतो. तर आपण पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊ. मित्रांनो, आता ना आपण पार्किंग एरियामध्ये आलो आहे आणि खालचा स्पेस बघा ना, तर केवढ्या वरपर्यंत पार्किंग आहे. पद्माकर जी दे एग्जैक्टली क्या सीन है ये, मतलब इतने हाइट पे रखने का? हाइट हमने रखा है 3 लेयर पार्किंग दिया. 3 लेयर मतलब एक के ऊपर 3 स्टेक पार्किंग है. अच्छा, स्टील आणि स्टेक. ओके, मतलब पार्किंग का भी कुछ इशू है नहीं हमारे यहाँ. मित्रांनो बघा, प्रोजेक्टमध्ये ना पार्किंगचा पण काही इश्यू नाही, कारण की 3 लेयर पार्किंग दिली आहे आणि सराउंडिंग पण भरपूर आहे, त्यामुळे पार्किंगचा पण इश्यू नाही आहे. चला बाकीच्या डिटेल्स आता खाली आलो आहे तर आपण ऑफिसमध्ये बघूया. आपण मित्रांनो साईटवर गेलेलो. BHKचे जे 2 वेगळे प्लॅन होते ते तुम्हाला दाखवले, प्लस एक 2 BHK होता तो पण मी तुम्हाला दाखवला. तर आता मेन आहे इकडे कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्हाला इकडे कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर मेन एक्झिक्युटिव्ह जे आहेत पद्माकर त्रिपाठी म्हणून आहेत, त्यांचाच मी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो. तर पद्माकर जी आप ही एक बार कॉन्टॅक्ट डिटेल्स आपका शेअर कर दीजिए. 9022 3991112. अच्छा, तर बघा ह्यांचा जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे ना, मी इकडे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि व्हिडिओला इकडे ह्याच्यामध्ये पण देणार आहे. व्हिडिओमध्ये इकडे तुम्हाला शेअर करणार आहे हा जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे पद्माकरजीचा. अजून पण जर तुम्हाला काही माहिती हवी असेल प्रोजेक्टबद्दल, इकडे यायचं कसं, प्रोजेक्टच्या अजून जर काही डिटेल्स हव्या असतील तर मी तुम्हाला ह्यांचा नंबर शेअर करतो, ह्यांना नक्कीच कॉल करा. पद्माकर जी सेल्स ऑफिस का कैसे रहेगा? 7 डेज ओपन है, कैसे आप कैसे कॉन्टैक्ट कर पाओगे? मैक्सिमम एनी टाइम कभी भी कभी 7 डेज में कभी रहेंगे. ओके, उनको साइट विजिट दिखाना, सैंपल फ्लैट हमारा रेडी है ही. ओके, वो भी आपको दिखाना, प्लस प्राइसिंग का जो भी रहेगा वो करना. ऑलमोस्ट बैंकों से हमारा APF है, ओके, जिसमें जिस बैंक से एलिजिबिलिटी बैठेगी उसमें उनको मैक्सिमम रेट ऑफ इंटरेस्ट पे लोन करा के दे देंगे. मिनिमम जो भी रेट ऑफ इंटरेस्ट रहेगा उसके ऊपर आप करा के देंगे. और इसके बाद बुकिंग अमाउंट वगैरह का कैसे रहेगा? बुकिंग अमाउंट वैसे तो 51,000 रहेगा हमारा. एंड देन प्रोसेस जो रहेगा उसमें फिर जैसे उनकी एक बैंकिंग करेंगे और फिर जो भी डाउन पेमेंट रहेगा वो
देना पड़ेगा। देना पड़ेगा। हाँ जी। अच्छा, तो आप बोल रहे हो विद इन 1 ईयर में ये जो प्रोजेक्ट है अपने को हैंड ओवर होने वाला है एज पर रेरा हाँ जो जी, आप रेट आहे. हाँ जी, हाँ जी. ओके. तर बघा बघा जो पण मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट असेल नॅशनलाइज बँकेकडून जिकडून तुम्हाला अप्रूव्ह करणार तर ह्यांचे एक्झिक्युटिव्ह आहेत जे लोन तुम्हाला अप्रूव्ह करून देतात. ओके. सेकंड येतं की तुम्हाला बुकिंग अमाऊंट जी आहे ती 51,000 आहे. साईट व्हिजिट तुम्हाला 7 डेज साईट व्हिजिट अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त जो कॉन्टॅक्ट नंबर देतो ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. काय पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर हे तुम्हाला अवेलेबल करून देतात. प्रोजेक्ट जो मी बघतोय ना पुन्हा एकदा सांगतोय इझिली ॲक्सेसेबल आहे दिवा स्टेशनवरून. इवन तुम्ही नवी मुंबई साईडने येत आहे तरी तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल आहे. TMT बेस्ट बसेस शेअर ऑटो इझिली ॲक्सेसेबल आहेत. त्यामुळे प्रोजेक्ट रेरा अप्रूव्ड असल्याने पाण्याचा प्रश्न नाही आहे. इलेक्ट्रिसिटीचं बघाल तर टोरेंटची इलेक्ट्रिसिटी आहे. तर पहिले खूप इश्यू होते, असं नाही म्हणत की इश्यू नाही आहे दिव्यात, अगोदर इश्यू होते पण आता टोरेंटने टेक ओव्हर केलं आहे तर इलेक्ट्रिसिटीचा पण इश्यू नाही आहे. आणि दिवा आता खूप बदलत चालला आहे मित्रांनो. एक वेळ अशी येईल ना की जसं नवी मुंबईत आता तुम्हाला घर घेणं शक्य नाही, मुंबईत तर घर घेणं शक्य नाही, नवी मुंबईत पण शक्य नाही. दिव्यात आत्ता जे रेट चालू आहेत त्यानुसार जर तुम्ही रूम घेताय त्या पुढे येणारा दिवा वेगळा असेल. इकडे नक्कीच हा मुंबईच्या कटोकट टक्कर देणारा दिवा असेल. तर नक्कीच इकडे हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टमध्ये नक्की व्हिजिट करा, सॅम्पल बघा. आपल्याला मदतीसाठी इथे पद्माकर त्रिपाठीजी बसले आहेत, तर काही माहिती हवी असेल तर ते त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ पद्माकरजींनी खूप आपल्याला चांगली माहिती दिली. पद्माकरजी बहुत बहुत शुक्रिया आपका. थँक्यू सो मच. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की ह्यापुढे पण आपण अशा प्रकारे जे चांगले प्रोजेक्ट आहेत आता ह्यांचं जे म्हणाल ना अजून भरपूर प्रोजेक्ट आहेत. पद्माकरजी आहेत ना भरपूर प्रोजेक्ट स्केल करतात, तर ह्यांच्याकडून आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी.